नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओमध्ये प्रॅक्टिस सेट 7.2 सॉल्व करायचा आहे। हा प्रॅक्टिस सेट फ्रस्टम ऑफ अ कोन या कन्सेप्टवर अवलंबून आहे। सर्वप्रथम आपण फ्रस्टम ऑफ अ कोन म्हणजे काय समजून घेऊ। पहा, येथे पाण्याचा ग्लास आहे, या ग्लासमध्ये पाणी आहे। या ग्लासचा जो आकार आहे तो आकार म्हणजे काय, फ्रस्टम। तो शेप कोणता आहे, फ्रस्टम शेप आहे। या ग्लासमध्ये जे पाणी आहे त्या पाण्याने पण त्या ग्लासचा आकारच धारण केलेला आहे, बरोबर आहे। म्हणजे या पाण्याचा पण आकार येथे कसा आहे, फ्रस्टम शेप आहे। पहा, हा आकार कसा तयार होतो, आपल्याला कोन माहिती आहे। पहा, या कोनला जर आपण येथे कट केलं तर आपल्याला दोन शेप मिळतील, बरोबर आहे। हा एक शेप मिळेल, हा असेल कोन, परंतु हा एक शेप मिळेल। हा शेप म्हणजेच काय, फ्रस्टम। हा शेप कोणता आहे, फ्रस्टम। पहा, याला जर आपण असं उलटं ठेवलं तर याचा आकार कसा दिसेल, याप्रमाणे दिसेल, बरोबर आहे। म्हणजे हा ग्लासचा आकार किंवा बकेटाचा आकार कसा असतो, फ्रस्टम शेप असतो। पहा, येथे दोन सर्कल तयार होतात, एक टॉपला आणि एक बॉटमला। हे मोठं सर्कल आहे आणि हे लहान सर्कल आहे। जे मोठं सर्कल आहे त्याची रेडियस आपल्याला R1 घ्यायची आहे आणि जे लहान सर्कल आहे त्याची रेडियस आपल्याला R2 घ्यायची आहे। आणि ही परपेंडिक्युलर हाईट आहे आणि ही स्लॅंट हाईट आहे, बरोबर आहे। पाण्याचा ग्लास हा शेप होईल, हा शेप कोणता आहे, फ्रस्टम शेप आहे। हे मोठं सर्कल आहे म्हणून ही रेडियस आपल्याला R1 घ्यायची आणि हे लहान सर्कल आहे, लहान सर्कलची रेडियस आपल्याला R2 म्हणून घ्यायची आहे। पहा, आणि ही आपली परपेंडिक्युलर हाईट असेल, बरोबर आहे। आणि ही स्लॅंट हाईट म्हणजे L, म्हणजे बकेटचा आकार किंवा ग्लासचा आकार कसा असतो, फ्रस्टम असतो। हा शेप कसा आहे, फ्रस्टम। या शेपला म्हणायचं फ्रस्टम। आणि हा शेप आपल्याला कसा तयार होतो, या कोनला जर आपण येथे कट केलं, पहा कोन, हा एक कोन आहे। कोनला या बेसला सर्कल आहे, सर्कलला पॅरलल म्हणजे असं क्रॉस कट करून नाही चालणार। असं क्रॉस कट केल्यावर आपल्याला शेप कसा मिळेल, याप्रमाणे शेप मिळेल। पहा, असं क्रॉस कट केल्यानंतर आपल्याला असा शेप मिळेल, बरोबर आहे। तर हा फ्रस्टम शेप होणार नाही। पहा, या सर्कलला हे सर्कल पॅरलल पाहिजे, म्हणजे पहा हे सर्कल आणि या सर्कलला हे सर्कल पॅरलल पाहिजे, मग तरच हा फ्रस्टम शेप आहे। या शेपला म्हणायचं फ्रस्टम शेप। आपल्याला कोनचे सरफेस एरियाचे आणि व्हॉल्यूमचे फॉर्म्युले माहिती आहेत, त्याप्रमाणे फ्रस्टमचे पण सरफेस एरियाचे आणि व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आहे। तो काय आहे ते आपण समजून घेऊ। पहा मित्रांनो, हा कोन आहे आणि हा फ्रस्टम आहे। तर या कोनला इथे आपण कट केल्यानंतर एवढा पार्ट मिळेल आपल्याला, बरोबर आहे। हा पार्ट म्हणजे फ्रस्टम शेप आहे। तर आता कोनची स्लॅंट हाईट काढण्यासाठी आपण हा फॉर्म्युला वापरतो, हे आपण पाहिलेलं आहे, बरोबर आहे। तर स्लॅंट हाईट आपल्याला फ्रस्टमची काढायची असेल, ही स्लॅंट हाईट आहे। छोटी रेडियस म्हणजे R2 घेणार आपण आणि मोठी रेडियस जी आहे, मोठ्या सर्कलची रेडियस ती R1 घेणार। म्हणजे येथे आपल्याला R1 ग्रेटर आहे R2 पेक्षा, हे लक्षात ठेवायचं आहे। R1 रेडियस मोठी घ्यायची आणि R2 रेडियस लहान घ्यायची। कोनची स्लॅंट हाईट काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे, त्याप्रमाणे या फ्रस्टमची स्लॅंट हाईट काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे। पहा, येथे R² आहे, फक्त येथे R1 - R2 त्याचा स्क्वेअर केलेला आहे, बाकी फॉर्म्युला ॲज इट इज आहे। पहा, नंतर कर्व सरफेस एरिया ऑफ कोन। या कोनचा कर्व सरफेस एरिया म्हणजे आपल्याला फक्त हे कर्व बेसचा एरिया घ्यायचा नाही, फक्त कर्वचा सरफेस एरिया घ्यायचा असेल तर πRL हा फॉर्म्युला आहे। येथे पण आपण काय करणार, पाय R ऐवजी काय करणार, फक्त R1 + R2। पहा, कर्व सरफेस एरियासाठी आपल्याला रेडियसची ॲडिशन करायची आहे आणि स्लॅंट हाईटच्या वेळेस रेडियसची सबट्रॅक्शन करायची आहे, हे लक्षात राहू द्या। पहा, पाय ॲज इट इज, R ऐवजी येथे R1 + R2 आहे आणि L ॲज इट इज। आता टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, हा कर्व सरफेस एरिया प्लस बेसचा एरिया, बरोबर आहे। कर्व सरफेस एरिया म्हणजे πRL आणि बेसचा एरिया सर्कल म्हणजे πR²। यामध्ये आपण πR कॉमन काढल्यानंतर R + L राहील, बरोबर आहे। त्याप्रमाणे येथे टोटल सरफेस एरिया काय होईल, हा कर्व सरफेस एरिया आणि बेसचा एरिया आणि या टॉपचा एरिया। बेसला आणि टॉपला सर्कल आहेत, म्हणजे पहा कर्व सरफेस एरिया हा आहे आणि बेसचा एरिया πR1² आणि टॉपचा सरफेस एरिया πR2², बरोबर आहे। याप्रमाणे लक्षात ठेवायचं आहे आपल्याला।
व्हॉल्यूम ऑफ अ कोन, हा व्हॉल्यूमचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे 1/3 पाय आर स्क्वेअर एच. येथे पण 1/3 आहे, पाय आहे. फक्त आर स्क्वेअर ऐवजी आपल्याला इथे टर्म काय वापरायची, एवढी टर्म वापरायची आहे. R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर आणि R1 आणि R2चा मल्टिप्लिकेशन आणि इंटू एच ॲज इट इज. पहा कोनचे फॉर्म्युले आणि फ्रस्टमचे फॉर्म्युले, फक्त डिफरन्स लक्षात ठेवा. आता आपण प्रॅक्टिस सेट 7.2 सॉल्व करू. प्रॅक्टिस सेट 7.2 त्यातील पहिला प्रश्न ॲज इट इज आपण ब्लँक पेजेसवर लिहून घेतलेला आहे. द रेडाय ऑफ 2 सर्क्युलर एंड्स ऑफ फ्रस्टम. पहा येथे आपल्याला शेप दिलेला आहे फ्रस्टम, म्हणजे बकेट किंवा असा ग्लास या टाईपचा शेप आहे. तर सर्क्युलर एंड्स पहा, 2 सर्क्युलर एंड आहेत. टॉपलाही सर्कल आहे, बॉटमलाही सर्कल आहे. त्यांचे आपल्याला रेडियस दिलेले आहेत. त्या सर्कलचे रेडियस 14 सेंटीमीटर. जी मोठी आहे ती 14 सेंटीमीटर आहे, म्हणजे R1 ही किती आहे, 14 सेंटीमीटर आहे. आणि लहान रेडियस ती R2 घ्यायची आपल्याला. कधी पण मोठी रेडियस R1 घ्यायची आणि लहान रेडियस R2 घ्यायची. ही रेडियस आपल्याला 7 सेंटीमीटर दिलेली आहे. आणि हाईट ऑफ दी बकेट इज 30 सेंटीमीटर. परपेंडिक्युलर हाईट म्हणजे या 2 सर्कलच्या सेंटरमधील डिस्टन्स हे किती आहे, H इक्वल टू 30 सेंटीमीटर. तर आपल्याला हाऊ मेनी लिटर्स ऑफ वॉटर इट कॅन होल्ड, तर या शेपमध्ये किती लिटर पाणी बसेल हे आपल्याला काढायचं आहे. पहा येथे आपल्याला युनिट पण दिलेलं आहे. 1 लिटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. म्हणजे येणारं व्हॉल्यूम आपलं सेंटीमीटर क्यूबमध्ये येईल. नंतर आपल्याला ते लिटरमध्ये कन्वर्ट करायचं आहे, त्यावेळेस हा फॉर्म्युला वापरायचा आहे आपल्याला. सोल्युशन फॉर फ्रस्टम शेप बकेट. बकेट कशी आहे, फ्रस्टमच्या आकाराची आहे. त्यासाठी माहिती काय दिली आपल्याला, R1 दिलेली आहे 14 सेंटीमीटर, R2 आहे 7 सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर हाईट H आहे 30 सेंटीमीटर. बरोबर आहे. आता आपल्याला यामध्ये पाणी किती बसेल म्हणजे आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचं आहे. आता व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम हा फॉर्म्युला पाहिलेला आहे आपण. इथे लिहिणार वी नो. फॉर्म्युला कोणता आहे, व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम. म्हणजे यामध्ये स्पेस किती आहे, म्हणजे त्याचं व्हॉल्यूम किती आहे ते आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तेवढं पाणी बसेल. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम इक्वल टू 1/3 पाय. कोणच्या व्हॉल्यूमसाठी 1/3 पाय आर स्क्वेअर एच वापरतो. येथे आर स्क्वेअरसाठी व्हॉल्यूमसाठी आपल्याला काय वापरायचं आहे, R1 स्क्वेअर प्लस R2 स्क्वेअर आणि R1 इंटू R2चा मल्टिप्लिकेशन म्हणजे R1 इंटू R2 आणि इंटू H. बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू आपण. 1/3 पायची व्हॅल्यू 22/7. R1 14 आहे, म्हणजे 14चा स्क्वेअर करायचा आपल्याला. 14चा स्क्वेअर पाय इथे मोठा ब्रॅकेट करू आपण. हा 14चा स्क्वेअर. R2 7 आहे, म्हणजे 7चा स्क्वेअर आणि प्लस R1 इंटू R2 म्हणजे 14 इंटू 7 आणि इंटू H आहे 30. बरोबर आहे. इक्वल टू हे 1/3 इंटू 22/7. पहा 14चा स्क्वेअर आपल्याला माहिती आहे 196. 7चा स्क्वेअर 49 आणि प्लस हा मल्टिप्लिकेशन R1 आणि R2चा 14 इंटू 7 म्हणजे 98 होईल आणि इंटू 30 इक्वल टू 1/3 इंटू 22/7. पहा ही सर्वांची ॲडिशन करायची आपल्याला. ही पूर्ण ॲडिशन 343. पहा इथे मल्टिप्लिकेशन साईन आहे, येथे मल्टिप्लिकेशन आहे इंटू 30. पहा या 3ने हे 30 डिवाइड करू म्हणजे इथे 10 होतील. बरोबर आहे. आणि या 7ने या नंबरला डिवाइड करता येईल. पहा 28 7 9 63 म्हणजे 49 होईल. बरोबर आहे. म्हणजे मल्टिप्लिकेशन कोणता करावं लागेल आपल्याला, 22चा 49चा आणि इंटू 10.
49 इंटू 22, 49 इंटू 22 करू, 22ने डायरेक्ट मल्टिप्लिकेशन करू तर येथे 8 आणि 107 बरोबर आहे. म्हणजे हे आन्सर काय मिळेल 1078 आणि इंटू 10 म्हणजे 1 0 ॲड होईल. व्हॉल्यूम आहे, युनिट आपल्याला सेंटीमीटर दिलेलं आहे म्हणजे सेंटीमीटर क्यूब. हे काय आलेलं आहे व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम शेप्ड बकेट, त्याचं व्हॉल्यूम हे आलेलं आहे. परंतु आपल्याला काय व्हॉल्यूम आपल्याला लिटरमध्ये विचारलेलं आहे. हाऊ मेनी लिटर्स आलेले आन्सर हे आपले सेंटीमीटर क्यूबमध्ये आहे, आपल्याला लिटरमध्ये विचारलेलं आहे. म्हणून आपण काय करणार 1000ने डिवाईड करणार, या नंबरला 1000ने डिवाईड करणार आपण. हे काय होतील आता सेंटीमीटर क्यूब नाही, येथे आता लिटर येईल. लिटर 1 लिटर इक्वल टू 1000 सेंटीमीटर क्यूब. या नंबरचा पॉईंट कुठे आहे लास्टला आहे, या नंबरचा पॉईंट शेवटी आहे बरोबर आहे. आता आपल्याला हे 3 झिरो कॅन्सल करायचे आहेत म्हणजे हा पॉईंट आपल्याला कुठे आणावं लागेल, येथे आणावं लागेल बरोबर आहे. तर हा पॉईंट काय होईल 3 घरे मागे येईल म्हणजे काय होईल हा पॉईंट येथे येईल म्हणजे 10.780 आन्सर येईल बरोबर आहे. अपॉन वन लिहायची गरज नाही. आता हे काय होतील लिटर होतील, एवढे लिटर ऑफ वॉटर कॅन होल्ड इन बकेट. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 2 दी रेडाय ऑफ एंड्स ऑफ फ्रस्टम. येथे आपल्याला फ्रस्टमच्या 2 रेडियस दिलेले आहेत, एक मोठी रेडियस आहे आणि एक लहान रेडियस आहे आणि परपेंडिक्युलर हाईट पण दिलेली आहे. या माहितीच्या आधारे आपल्याला कर्व सरफेस एरिया, टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम त्या फ्रस्टमचं फाइंड आउट करायचं आहे. पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आहे. सोल्युशन फॉर फ्रस्टमसाठी मोठी रेडियस R1 घेऊ आपण, ती आहे 14 सेंटीमीटर. छोटी रेडियस 6 सेंटीमीटर म्हणजे R2, ही लेंथ आहे 6 सेंटीमीटर आणि परपेंडिक्युलर हाईट म्हणजे H ही आहे 6 सेंटीमीटर. तर आपल्याला कर्व सरफेस एरिया सर्वप्रथम फाइंड आउट करायचा आहे. कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला स्लॅन्ट हाईट माहिती असणे आवश्यक आहे, कारण फ्रस्टमचा कर्व सरफेस एरिया फॉर्म्युला कसा आहे पाय R1 प्लस R2 आणि इंटू L. पायची व्हॅल्यू माहिती आहे, R1 R2 व्हॅल्यू माहिती आहेत आपल्याला, परंतु Lची व्हॅल्यू माहिती नाही. कर्व सरफेस एरिया काढण्यासाठी हा फॉर्म्युला आहे. पायची व्हॅल्यू माहिती आहे, R1 R2 व्हॅल्यू माहिती आहेत. सर्वप्रथम आपण स्लॅन्ट हाईट ही व्हॅल्यू फाइंड आउट करू म्हणजे आपल्याला कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करता येईल. लेट L स्मॉल l बी दी स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम. देअरफॉर L स्क्वेअर इक्वल टू H स्क्वेअर आणि प्लस R1 प्लस R2 स्क्वेअर. त्यावरून L पाहिजे आपल्याला, स्क्वेअर रूट घेऊ म्हणजे काय होईल H स्क्वेअर प्लस आपल्याला स्लॅन्ट हाईट फाइंड आउट करायची म्हणजे डिफरन्स घ्यावा लागतो, इथे मायनस पाहिजे. R1 मायनस R2 आणि ब्रॅकेट स्क्वेअर. व्हॅल्यू पुट करू. देअरफॉर L इक्वल टू H 6 आहे म्हणजे 6 स्क्वेअर प्लस R1 14 आहे मायनस R2 6 आहे स्क्वेअर. हे काय होईल इक्वल टू 6चा स्क्वेअर 36 होईल प्लस 14 मायनस 6 म्हणजे 8 आणि 8चा स्क्वेअर बरोबर आहे. म्हणजे काय होईल 36 8चा स्क्वेअर 64 म्हणजे काय होईल स्क्वेअर रूटमध्ये 100 होतील बरोबर आहे. 100चा स्क्वेअर रूट म्हणजे Lची व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 10. L इक्वल टू 10 सेंटीमीटर. ही काय आहे स्लॅन्ट हाईट आपण फाइंड आउट केली. आता आपण कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करू. कर्व सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. फॉर्म्युला पाय ब्रॅकेटमध्ये R1 प्लस R2 आणि इंटू L. व्हॅल्यू पुट करू. पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आहे, R1ची व्हॅल्यू 14 आहे
R2ची व्हॅल्यू 6 आहे आणि एलची व्हॅल्यू आपण 10 काढलेली आहे, म्हणजे इंटू 10. पहा हे 3.14, दोघांची ॲडिशन 20 होईल, म्हणजे इंटू इथे मल्टिप्लिकेशन आहे, इंटू 20 आणि इंटू 10. पहा 3.14 इंटू हा मल्टिप्लिकेशन 200 होईल, बरोबर आहे. पहा इक्वल टू 2ने मल्टिप्लाय केल्यावर 628 होईल आणि हे 2 0, पॉईंट 2 अंकानंतर म्हणजे पॉईंट येथे येईल, म्हणजे व्हॅल्यू काय मिळेल आपल्याला 628. पहा युनिट काय येणार आहे, एरिया असल्यामुळे सेंटीमीटर स्क्वेअर. कर्व सरफेस एरिया मिळाला आपल्याला, बरोबर आहे. पहा आता आपण टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करू. टोटल सरफेस एरिया ऑफ फ्रस्टम. पहा कर्व सरफेस एरिया फाइंड आउट केला, आता आपण टोटल सरफेस एरिया फाइंड आउट करू. तो फॉर्म्युला कसा आहे, टोटल सरफेस एरिया म्हणजे काय, कर्व सरफेस एरिया पाय इंटू R1 + R2 आणि इंटू एल, हा फॉर्म्युला आपण वापरला आत्ता, बरोबर आहे. आणि टोटल सरफेस एरिया असल्यामुळे बेसचा एरिया पाय R1² आणि टॉपचा एरिया म्हणजे 2 सर्कल असल्यामुळे 2 सर्कलचे एरिया, एकाची रेडियस R1 आणि एकाची रेडियस R2, बरोबर आहे. आता व्हॅल्यू पुट करू. पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आहे, R1 14 आहे आणि R2 6 आहे आणि स्लॅन्ट हाईट आपण फाइंड आउट केलेली आहे 10 आहे, प्लस पायची व्हॅल्यू 3.14, R1ची व्हॅल्यू 14 आहे, म्हणजे इंटू 14चा स्क्वेअर, बरोबर आहे, 14चा स्क्वेअर आणि प्लस पायची व्हॅल्यू 3.14 आणि इंटू R2 6 आहे, म्हणजे 6चा स्क्वेअर. पहा एवढी व्हॅल्यू म्हणजे सरफेस एरिया आहे, कर्व सरफेस एरिया, बरोबर आहे. एवढी व्हॅल्यू म्हणजे काय आहे, कर्व सरफेस एरिया, तो आपण आत्ताच फाइंड आउट केलेला आहे. म्हणजे एवढ्याची व्हॅल्यू आपण काय काढलेली आहे, 628, बरोबर आहे. पहा इथे आपण ही व्हॅल्यू काढलेली आहे 628, बरोबर आहे. एवढं कॅल्क्युलेशन केल्यावर आपल्याला हेच आन्सर मिळेल 628, बरोबर आहे. आणि प्लस पहा इथे पण 3.14 आहेत आणि येथे पण 3.14 आहेत, मध्ये प्लस आहे. आपण जर कॉमन काढले 3.14 तर इथे काय होईल, 14चा स्क्वेअर म्हणजे 196, हे प्लस साईन आणि 6चा स्क्वेअर 36. पहा 628 प्लस हे 3.14, पहा ही ॲडिशन म्हणजे इंटू 232 होईल, बरोबर आहे. पहा 628 प्लस हे 3.14ला 232ने मल्टिप्लाय करू आपण. पहा 2 चौक 8, 2 1 2 आणि 2 त्रिक 6, 3ने मल्टिप्लाय करू. 3 चौक 12, हाताला 1, 3 1 3 आणि 1 4, 3 त्रिक 9. पुन्हा 2ने मल्टिप्लाय करायचं आहे, म्हणजे हेच नंबर येतील 826, 826. आता ही ॲडिशन करू, 8 4 18 11 12 7, पॉईंट 2 अंकानंतर, बरोबर आहे, म्हणजे पॉईंट येथे येईल 728.48. आता यामध्ये आपल्याला हे ॲड करायचे आहेत. पहा यामध्ये 628 ॲड करायचे आहेत. 628 म्हणजे 628.0, बरोबर आहे. एवढी ॲडिशन किती येईल आता, 8 4 6 हा पॉईंट 5 13 इक्वल टू 1356.48. एरिया असल्यामुळे स्क्वेअर, सेंटीमीटर स्क्वेअर. पहा कर्व सरफेस एरिया ही व्हॅल्यू आपण येथे फाइंड आउट केलेली आहे, बरोबर आहे, 628. तीच व्हॅल्यू आपण येथे पुट केलेली आहे 628. पहा आता आपल्याला व्हॉल्यूम फाइंड आउट करायचा आहे. व्हॉल्यूम ऑफ फ्रस्टम फॉर्म्युला आहे 1/3 पाय. पहा इथे R1² आहे प्लस R2चा स्क्वेअर आणि प्लस R1 आणि R2चा मल्टिप्लिकेशन आहे आणि इंटू H. आता व्हॅल्यू पुट करू. 1/3 पायची व्हॅल्यू 3.14 घ्यायची आहे. R1² म्हणजे 14चा स्क्वेअर होईल, बरोबर आहे, आणि प्लस R2² म्हणजे 6चा स्क्वेअर प्लस 14 × 6 आणि इंटू H. H म्हणजे 6.
ही दिलेली आहे आपल्याला याची व्हॅल्यू 6. पहा 1/3 इंटू 3.14, 14चा स्क्वेअर 196, 6चा स्क्वेअर 36 आणि प्लस हा मल्टिप्लिकेशन 84 आणि हे इंटू 6. पहा या 3ने हे 6 कॅन्सल होतील, येथे 2 होतील, बरोबर आहे. 3.14 इंटू ही ॲडिशन, ही सर्व ॲडिशन येणार आहे 316 येईल आणि हे इंटू 2. पहा 3.14 आणि इंटू 2 म्हणजे 6.28 होतील आणि इंटू हे 316. पहा या 2 नंबरचा मल्टिप्लिकेशन केला तो 6.28 आहे आणि इंटू 316. हा मल्टिप्लिकेशन करू आपण. 6.28ला 316ने मल्टिप्लाय करायचं आहे. पहा 6 8 48, हातचे आले 4, 6 2 12 आणि 4 16, हातचा आला 1, 6 7 36 आणि 1 37. 1ने मल्टिप्लाय करायचं आहे म्हणजे 826 होईल आणि 3ने पुन्हा मल्टिप्लाय करायचं आहे. 3 8 24, हातचे आले 2, 3 2 6, 2 8, हातचा आला 1, 3 8 8 7 14, हातचा आला 1, 7 2 9 4 13 आणि 1 14, हातचा आला 1, 9 6 15 16 17 18, हातचा आला 1 म्हणजे 8 आणि 1 9 होतील. 8 आणि 1 9 आणि 1 म्हणजे आन्सर हे मिळेल बा आपल्याला 1984. पॉईंट 2 अंकानंतर म्हणजे पॉईंट येथे येईल 48. बरोबर आहे. आन्सर काय येईल आपलं 1984.48. पहा व्हॉल्यूम आहे म्हणजे सेंटीमीटर क्यूब. पहा या पेजवर आपण कर्व सरफेस एरिया फाइंड आउट केलेला आहे आणि या पेजवर टोटल सरफेस एरिया आणि व्हॉल्यूम फाइंड आउट केलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन नंबर 3. येथे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे आणि ॲक्टिव्हिटी पूर्ण करत असताना कर्व सरफेस एरिया किती आहे तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा येथे आपल्याला या दोनही सर्कलचा सर्कम्फरन्स किती आहे तो दिलेला आहे. पहा हे मोठे सर्कल आहे, याचा सर्कम्फरन्स दिलेला आहे आपल्याला म्हणजे 2πr. ही व्हॅल्यू किती आहे 132. या सर्कलचा सर्कम्फरन्स 132 आहे सेंटीमीटर आणि छोट्या सर्कलचा सर्कम्फरन्स 88 सेंटीमीटर आहे. पहा मोठी रेडियस R1, छोटी रेडियस R2 आहे. तर यावरून आपल्याला कर्व सरफेस एरिया, हा कर्व सरफेस एरिया किती असेल तो आपल्याला फाइंड आउट करायचा आहे. पहा आपल्याला सर्कम्फरन्स दिलेला आहे म्हणजे 2 सर्कम्फरन्स आहेत, सर्कम्फरन्स 1 आणि सर्कम्फरन्स 2. सर्कम्फरन्स म्हणजे काय 2πr. r ऐवजी आपण R1 घेऊ आणि येथे r ऐवजी आपण R2 घेऊ. पहा हा सर्कम्फरन्स 132 आहे आणि हा सर्कम्फरन्स 88 आहे. पहा यावरून आपल्याला R1ची व्हॅल्यू काढता येईल म्हणजे 132ला ह्या 2πने डिवाईड करावं लागेल. बरोबर आहे. फक्त या बॉक्समध्ये काय येणार आहे तेवढंच आपल्याला लिहायचं आहे. येथे कॅल्क्युलेशन रफमध्ये करायचं आहे आणि बॉक्समध्ये काय येणार आहे तेवढंच आपल्याला लिहायचं आहे. 132ला 2πने डिवाईड करायचं आहे. 132ला 2πने डिवाईड करायचं आहे. पहा 2ने डिवाईड करू आपण 132ला म्हणजे काय होईल बेस अखे 12 1 राहील बेस 66 होईल. बरोबर आहे. आणि अपॉन पाय याचा अर्थ काय होतो 66 अपॉन पाय. अपॉन म्हणजे डिव्हिजन आणि पाय. बरोबर आहे. पहा 66 अपॉन म्हणजे डिवायडेड बाय पायची व्हॅल्यू 22/7 असते. बरोबर आहे. पहा 66 हे साईन आपण मल्टिप्लिकेशन केलं तर हा रेसिप्रोकल होईल म्हणजे 7 वर जातील आणि 22 खाली येतील. बरोबर आहे. पहा 22ने डिवाईड करू म्हणजे 22ने 66 डिवाईड केले तर 3 होईल. 3 × 7 3 × 7 म्हणजे काय होईल 21 सेंटीमीटर. बरोबर आहे. म्हणजे ही रेडियस किती असेल 21 सेंटीमीटर. 21 सेंटीमीटर. फक्त एवढंच लिहायचं आहे आपल्याला. कॅल्क्युलेशन रफमध्ये करायचं आहे. त्याप्रमाणे 88/2π. 88ला 2πने डिवाईड करू 88/2π. या 2ने डिवाईड करू 88 म्हणजे 44 होतील. बरोबर आहे. म्हणजे 44/π. बरोबर आहे. याचाच अर्थ काय 44 डिवायडेड बाय पाय. बरोबर आहे. म्हणजे 44 पायची व्हॅल्यू किती असते 22/7. बरोबर आहे. पहा हे 44 हे साईन आपण मल्टिप्लिकेशन केलं तर हा रेसिप्रोकल होईल म्हणजे 7 वर जातील 22 खाली येतील. 22ने डिवाईड करू 44ला तर हे 2 होतील. बरोबर आहे. म्हणजे 2 × 7 म्हणजे काय होईल 14 सेंटीमीटर.
म्हणजे R2 किती मिळेल आपल्याला 14 सेंटीमीटर. या बॉक्समध्ये 14 सेंटीमीटर लिहायचं आहे आपल्याला. पहा आता स्लॅन्ट हाईट ऑफ फ्रस्टम हा फॉर्म्युला आहे एच स्क्वेअर. एच किती आहे पहा आपल्याला इथे एच 24 दिलेली आहे बरोबर आहे. म्हणजे 24 स्क्वेअर करणार इथे आपण फक्त इथे 24 लिहिणार आपण कारण स्क्वेअर आहे फक्त इथे 24 लिहायचं आहे. R1 मायनस R2. R1 किती आहे 21 आणि R2 14. दोघांची सबट्रॅक्शन 21 मायनस 14 म्हणजे 7 होतील. मग इथे काय लिहिणार आपण 7 स्क्वेअर. 7 स्क्वेअर बरोबर आहे. आता 24चा स्क्वेअर आणि प्लस 7चा स्क्वेअर आणि पुन्हा त्याचं स्क्वेअर रूट घ्यायचं आहे आपल्याला. पहा 24चा स्क्वेअर 576 असतो आणि 7चा स्क्वेअर म्हणजे 49 बरोबर आहे. आता हे किती होतील दोघांची ॲडिशन 576 प्लस 49 म्हणजे 625 होतील. पहा याचं स्क्वेअर रूट काय येईल 25 बरोबर आहे. म्हणजे 25 स्लॅन्ट हाईट किती मिळेल आपल्याला 25 सेंटीमीटर. पहा इथे 7 लिहिले तरी चालेल किंवा 21 मायनस 14 असं लिहिलं तरी चालेल. या 7 ऐवजी 21 मायनस 14 असं लिहिलं तरी चालेल इथे किंवा 7 लिहिले तरी चालतील. 7 लिहिले म्हणजे आपण सबट्रॅक्शन करून लिहिलेले आहेत किंवा R1ची व्हॅल्यू 21 आणि R2ची व्हॅल्यू 14 असं लिहिलं तरी चालेल इथे. म्हणजे 21 मायनस 14 त्याचा स्क्वेअर सर्व कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला 25 आन्सर मिळेल. पहा आता कर्व सरफेस एरिया फाइंड आउट करायचा फ्रस्टमचा फॉर्म्युला हा आहे. पहा R1 प्लस R2. इथे R1 प्लस R2. R1 किती आहे 21 आणि R2 आहे 14. दोघांची ॲडिशन केली आपण तर काय होईल 35. म्हणजे R1 प्लस R2 किती आहे 35 आणि Lची व्हॅल्यू आपण फाइंड आउट केलेली आहे 25. पहा पूर्ण आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे. पहा 35 इंटू 25. 35ला आपण 25ने मल्टिप्लाय केलं. 25ने मल्टिप्लाय करू आपण डायरेक्ट. 25 5 125 7 12 येतील आणि 25 3 75. 75 आणि 12 म्हणजे 875. 875ला पायने मल्टिप्लाय करायचं आहे. पहा 875 याला पायने मल्टिप्लाय करायचं आहे. पायची व्हॅल्यू 22/7 म्हणजे 875 इंटू 22/7. पहा 7ने या नंबरला डिवाईड करू आपण. 7 1 7 येथे 1 राहील. 7 2 14 येथे 3 राहतील आणि 7 5 35 म्हणजे 125 येईल बरोबर आहे. 125 इंटू 22 हा मल्टिप्लिकेशन करू. पहा 125ला 22ने मल्टिप्लाय करू. 22 5 10 म्हणजे ह्याचे 11 येतील. 22 2 44 आणि 11 म्हणजे 55 होतील बरोबर आहे. 55ला 5 हातचे 5 येतील. 22 1 22 आणि 5 27 म्हणजे आन्सर काय मिळेल 2750. म्हणजे इथे आन्सर काय येईल आपलं फायनल आन्सर 2750 स्क्वेअर सेंटीमीटर. पहा याप्रमाणे आपल्याला ॲक्टिव्हिटी पूर्ण करायची आहे. फक्त बॉक्समध्ये कॅल्क्युलेशन लिहायचं आहे आपल्याला. समजलं मित्रांनो? धन्यवाद. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.